नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 जून 2026. पण राज्यात आज 21 जूनला मात्र आज मात्र बऱ्याच भागामध्ये जवळपास सुरुवात होणार आहे. आज सर्व दूर महाराष्ट्रात सगळीकडे नाही पडणार, फक्त आज सुरुवात आहे. आता उद्यापासून 22 जूनपासून मात्र सर्व दूर पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मग 22 जूनपासून तर डायरेक्ट 2 जुलैपर्यंत, 22 जून ते 2 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आज फक्त राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात होईल. हा आजचा पाऊस म्हणजे सगळीकडे पडणार नाही, आज फक्त नुसती सुरुवात आहे. पण उद्या 22 तारखेपासून राज्यात सगळीकडे पाऊस पसरायला सुरुवात होईल. राज्यात सर्व दूर मात्र उद्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करून जाईल. 23ला आणखीन संपूर्ण व्यापून टाकेल. राज्यात पेरणीयोग्य पाऊसमध्ये ह्या सुरुवात होणार आहे उद्यापासून, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज फक्त नुसती सुरुवात आहे. आज सुरुवात झाल्या सगळीकडे पडत नसतं. फक्त उद्यापासून मात्र 22 पासून मात्र तर 2 जुलैपर्यंत मात्र राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे. आजपासून राज्यात निश्चित पावसाला सुरुवात होणार आहे, पण 22 पासून राज्यात सगळीकडे पावसाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होईल. 23ला सगळ्या जवळपास बऱ्याच भागात दाखल झालेला असेल. 24ला सगळीकडे पडलेला असेल. 25-26ला शेतकऱ्याच्या पेरण्या लागवडी सुरू होतील, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला. पेरणी करताना सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी, पाऊस पडल्याच्या नंतर सकाळी सकाळी शेतात जायचं. जर 4 बोट ओला असेल तर पेरायचं नाही, 6 बोट असेल तरी नाही पेरायचं. चांगली ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरू शकता.